नमस्कार मित्रांनो, आज आपण फोंडशिरस तालुका माळशिरस आणि पैलवान सुनील पाटील यांच्या दावणीवरती आलोय। आज त्यांच्या दावणीची बैल बघूयात आणि त्यांचा बाब्या नावाचा खोंड आता सध्या टॉप मध्ये 1 नंबर मध्ये पळतोय। तर त्या खोंडाविषयी आपण जाणून घेऊयात माहिती त्यांच्या पूर्ण टीम कडून। तर दादा नमस्कार। नमस्ते। तर आपला परिचय द्या आणि हे वासरू बाब्या नावाचं तुमच्या दावणीला आता पळते त्याची माहिती। माझं नाव सुनील पाटील, फोंडशिरस तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। तर हे वासरू बाब्या आहे, त्याचं नाव बाब्या। तर दादा आता बाब्या आदत मध्ये पळते, त्याची खरेदी तुमची एक किस्सा आहे खरेदीचा। खरेदी कुठून झाली, कशा परिस्थितीत झाली, याच्याबद्दल अगोदर थोडक्यात माहिती द्या। खरेदीचा किस्सा म्हणजे असा आहे की आमचे मित्र नवनाथ गोरे साहेब आणि राहुल काळे साहेब मित्र, त्यांच्यापासून वासरू आम्ही खरेदी केले। म्हणजे हे वासरू कटायला चाललो होतं नातेपुते, राहुल काळे साहेब त्यांचे वडील राजेंद्र काळे साहेब, हे वासरू कटायला चाललं होतं। अचानक गोरे साहेब म्हणले आपल्या जोडीदाराचं वासरू आहे, बघ तुला कसं वाटतंय। मी गेलो बघा, अचानक मला पसंत पडलं आणि ते बी इतक्या मोकळ्या मनानं म्हणले की वाजताच घेऊन जावं वासरू, पैशाचं तर काय विषयच नाही, डायरेक्ट म्हणले घेऊनच जावा। मी टेम्पो बोलवला आणि घेऊन आलो, पैसे तर काय दिलेच नाहीत। आणि नंतर आणलं इथं जरा आणि परत एका महिन्यानं पैसे दिले त्यांना। म्हणजे कसाईच्या दावणीला चाललेला तुम्ही तो वासरू परत घेतले आणि त्या वासराने म्हणजे आणली तेव्हा परिस्थिती कशी होती त्याची? आणली तेव्हा अतिशय म्हणजे असं सडपातळ होतं आणि पोटबीट आलेलं, काय म्हणजे एवढं व्यवस्थित नव्हतं। परत हिथं आणल्यानंतर खुराक वगैरे चालू केलं, चांगलं 1 महिना खुराक भरपूर घातला, मग फेरे टाकले। तिथून पुढे फेरे टाकले। तर तसं बघायला गेलं तर वासराची जात जी आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। वासराचं शिंगुटी एकदम पातळ आहे, बाकी बांधासड एकदम म्हणजे शेप एकदम आता सध्याला तर चांगला दिसतो। तर ते कुठल्या जातीत येतंय, काय कसं त्याच्याबद्दल माहिती? हे धनगर खिल्लार जातीतलं वासरू आहे आणि ही म्हणजे अतिशय चालाक जात आली की आळूसच नाही पळायच्या बाबतीत। स्पीड अगदी टॉप टू बॉटम स्पीड। तर हे नातेपुतीतून घेतलेलं नातेपुती। तसं बघायला गेलं तर त्याचा चेहरा वगैरे असा शेवळा बावऱ्यासारखा आहे, परत चेहऱ्याच्या पाकऱ्या तशी आठवण करून। तर आता ज्यावेळेस सुरुवात केली आणि किती मैदान केल्यात आणि 8 महिने झाले तुमच्या दावणीला, काय झालं किस्सा माहिती आहे का? पहिल्यांदा आम्ही फेरे टाकले, फेऱ्याला 1 नंबर पळत होतो वासरू आणि आम्हाला काय बैलच कोण देणार। 3 मैदान टेम्पोचं भाडं पावत्या टाकून नेलं, बरं बैलच कोणी दिलं नाही। मैदानावर नेलं, टेम्पोचं भाडं भरलं, पावत्या टाकल्या, बरं बैलच कोणी दिलं नाही। बैल वासरापाशी आलंय की त्याची अवस्था बघून म्हणायचं आमच्या बैला जाबरू जायची, मग जायची। मग पिनू पाटलांना आम्ही आता पिनू पाटीलच फेरे टाकायचं पहिल्यापासून होतं। मग पिनू पाटलांनी युवराज पाटलाचा गाणा म्हणून बैल होता, सोन्या एक त्यांचा बैल चांगला आहे अंगावर। मग गाणा संघ पुरसाळ्या मैदानात पहिल्यांदा घातलं, मग गट्टू फायनलला तर पहिल्याच मैदानात 2 नंबर केला। गट्टू फायनलला पहिल्याच मैदानात 2 नंबर केला आणि तिथनं उजेडत आलं वासरू। किती गट्टू फायनलची मैदान? ह्याची चांगली 5-7 आहे, ती गट्टू फायनल गोलाला 1 नंबरच। मग त्याच्यानंतर तुम्ही ओपनच्या मैदानात पळवलं का? त्याच्यानंतर आम्ही कवठळेला ओपनच्या मैदानात पहिल्याच नेलं आणि पहिल्याच मैदानात डावीला झोपलं। तर तिथं व्हाईट गोल्ड पक्षासंघ टाकाटाक्यात आम्ही सेमीला मार खाल्ला। सेमीला पहिल्याच मैदानात अर्ध्या फुटातच मार खाल्ला सेमीला। पहिल्यांदाच डावीला झोपलं, दोन्ही खांदी कडन पळते वासरू। सोन्या संघ होतं युवराज पाटला, घरचीच गाडी आमची नेली। त्याच्यानंतर कुठलं मैदान? फायनल घ्यायला किती मैदान गेली? फायनल घ्यायला परत वागजला सोन्या संघ नेलं, युवराज पाटलाच्या घरचीच गाडी नेली। तिथं आम्ही कडन गट काढला आणि सीमेला बी मधनं आलो, पण ती काय पाऊस झाला अचानक, तिथं मग गुलाल मिळाला, आपलं बक्षीस वाटून दिलं, तिथं पण गुलाल मिळाला। आतापर्यंत कुठल्या बैलांच्या पायऱ्यात पळतोय आणि उजवीने पळतो का डावीने पळतो? आतापर्यंत अंग्रेज सांबा हिंद केसरी त्या संघ पळाले,
परत करंजेपूलच्या बाजी संघ पळाले डावीनं. करंजेपूलच्या बाजीवर डावीनं पळाले. पेड्या संघ पळाले 7 रोडचा हिंद केसरी पेडा. आणि बवाल संघ पळाले फौजीचा वाजरचा बवाल. पेडा बरोबर उजवीने पळायचा. हा उजवीने पळाले. आणि बावऱ्या बवाल वाजरचा फौजीचा बवाल म्हणून त्याच्या संघ डावीनं पळाले पेडगावला. बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो पण गट 3-4 टांग्याने काढावे आणि सीमेला नेमकं मार खायचं. 2 नंबरला गाडी नेहमीच उतरलेली आहे. आता तुम्ही मला त्याचा व्हिडिओ दाखवला डावीचा पण आणि उजवीचा पण. त्याचं वैशिष्ट्य जास्त करून मला तो तोंडावरती जास्त निकालावर जास्त ओढतोय. कुठला बैल असला तरी त्याला ओढाय. हो खाली सुट्टीपासून कसं आहे त्याचं. सुट्टीपासून तुम्हाला सांगतो कोणत्या बैला संघ ह्याच्यावर गाडी टाका म्हणजे बैलावर गाडी टाकायची गरज नाही. सुट्टीपासून टॉप टू बॉटम स्पीड आहे ह्याला. जास्त तळ पण भरपूर आहे. म्हणजे गाडी टाकायची किती स्पीडचा बैल असला गाडी टाकायची गरजच नाही. आतापर्यंत जेवढं पळावली बैलांच्या बरोबर तर कुठल्या बैला बरोबर गाडी चांगली पळली असं वाटतं. आतापर्यंत आमची घरची एक सोन्याची गाडी चांगली पळाली. आणि काल बघा शिखरा संघ निवरीला मैदान केलं 10 तारखेला. त्याच्यात गाडी अतिशय सुंदर पळाली. टॉप टू बॉटम सुंदर म्हणजे असे गहूभर सुद्धा इकडे शिखरा बैल कोणाचा आणि तिथे एकच नंबर केला. शिखरा उत्तम भाऊ वाटेगावकरांचा अमोल पैलवान वाटेगावकर. उत्तम भाऊंच्या धावणी. हा उत्तम मोठ्या लक्षाच्या धावणीचा बैल शिखरा. ते नियोजन कसं झालं. आमचे पाहुणे वैभव दडस म्हणून आहे त्यांनी नियोजन केलं अचानक रात्री. आणि त्यांनी बी मोकळ्या मनानं शिखरा म्हणली तू पळवू आपण. झालं नियोजन. मनोज राऊत गटाला आणि सेमीला. गट आम्ही गट डावीनं झोपला ह्याला शिखरा उजवीनं गट कडनच काढला. परत सीमेला ह्याला उजवीनं शिखरा डावीनं सीमे पण काढला आणि फायनलला पण त्याला उजवीनं शिखरा डावीनं फायनलला पण गाडीने 1 नंबर. तर आता पर्यंत जो बैलांबरोबर पळालाय तुम्ही सांगितलं करंजेपूलच्या बाजी बरोबर पण पळाला. अजून असं चांगल्या कुठल्या बैलांबरोबर पळाला. चांगल्या बैलाबरोबर पळवली. बवाल होता चांगला 70 रोडची पेढ्या ती बाजी. ह्याचं जे तोंडावरचं स्पीड बघतोय आपण तर त्याच्या मानाने मग कुठल्या बैला बरोबर आता सध्याला गाडी पळली पाहिजे असं तुम्हाला वाटतं. आता तसं बरं लखन आणि परत तसं डावीचा बैल असला तर गाडी चांगलीच पळतीये. लखन डावींचा. हा डावीनं चांगला पळतोय लखन. तेजा ओगलेवाडीचा तेजा. परत ते दुसरा कुठला तेजा चिखलीचा मोठा तेजा. तर मित्रांनो आपल्यासोबत एक अनुभवी गाडा मालक म्हणा शौकीन म्हणा मालक म्हणा मनोज राऊत आहेत फोंडशिरसचे आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्ते. प्रथमतः लाईव्ह वाल्यांचं अभिनंदन. धन्यवाद की आज ही बैल ही शेतकऱ्यांचा जागोजागो माहिती दिली की कसा असतो कसा नाही हे समजा कळालं की बैल कुठं पळतो कसा पळतो हे समजायला म्हणजे एकाच माणसाला कळायचं पण घरच्यांना कळत नव्हतं. पण लाईव्ह माध्यमातून समजायला कळायला लागलं. आणि आमचे मित्र सुनील पाटील यांचा बाब्या पहिला रावशा पळत होता त्यावेळेस ती पळताना मोडला. मग त्यांनी त्यावेळेस काय केलं गोशाळेत त्यांनी बैल पाठवला की दुसरा म्हणजे कुणाला वाटलं असतं तर त्यांनी कसा बाल दिला असतं. आणि का मला कुणाला बोलायचं नाही पण बैल हा महादेवाचा वाहन आहे आणि नंदीला हे कसा बाल देणं फार चुकीचं वाटतं. मग ती आशीर्वादाने आज पाटलाच्या सुनील पाटलाच्या दावणीला बाब्या घालला. टायगर बी आहे आणि सुनील पाटील म्हणजे कुस्ती क्षेत्रातले बी डॉन आहेत. आज तालमीला त्यांच्या 100 पोल आहेत तालमीत. गव्हाची मिसन बी आहे. आणि बैल आज काय होतं बैल क्षेत्रात म्हणजे समजे सर्कल लागते आणि सर्कल मध्ये टीम पाहिजे आणि टीम मध्ये समजाच खेळाडू लागते. ते सोडणार पाहिजे ड्रायव्हर पाहिजे नशीब पाहिजे पैरेकरी पाहिजे मैदान कसं आहे डावीचं उजवीचं पाला किती आहे डाळाचा आहे चढाचा आहे आणि सगळी माहिती घ्यावी लागते. बैल कुठला टाकला बैल कुठला टाकला तर काय आहे काय बैलाचं वर तोंड करून पळणं आहे काय बैलाचं खाली तोंड करून पळणं आहे. त्यामुळे ते समधी चर्चा करावी लागते. आमचे मित्र बांगारडे गावचे वैभव दडस ते आम्ही सारखं चर्चा करतो. आम्ही मैदानाला जातो. मैदानाला बी काय झालंय की टीम मध्ये बैल भरपूर पळतात. युवराज पाटला सोन्या पळतोय की आज हे यांचे भाचे आहेत युवराज पाटलाचे. मग वैभव दडस भाचे आहेत. तुम्हाला सांगतो
पाखरे आहे इस्लामपूरचा. मग आम्ही असे ही बाबी आहे, मग पाटलाला सांगतो आम्ही मैदानाला चाललोय, म्हणजे बघायला बी जाते, गाड्या पळते ते, आणि तिथं बैल बी समाजते ते, आणि 4 मित्रांची ओळखी आहेत पहिल्यापासून जुनं, म्हणजे जात असल्यावर त्यामुळं आम्हाला सर्कल आहे, त्यामुळे कळतंय कोणचा बैल पळतोय कोणचा नाही, कोणत्या मैदानाला कुठं घातला पाहिजे. आणि कसं होतंय प्रत्येकाला म्हणजे उंच पळ वाटतंय, उंच म्हणजे मोठ्या पायऱ्यात पळ वाटते, बाहेर पायऱ्यात कुणी पळू शकत नाही. मग आपण कसं असतं ओळख असली तरी बी त्यांचं काय होतंय, ओळख असलं तरी कमी स्पीडच्या बैलाला बैल देऊ शकत नाहीत, का देऊ शकत नाहीत, की ओळख असली तर वाटतं त्यांना गाडी मार खायल, कुठेतरी अब्रोज आहे. तसं नाही, आता पैरा भेटायचं म्हणलं तरी कॉन्टॅक्ट पण लय मोठं सर्कल लागतं. अगदी मालकाचं कॉन्टॅक्ट असून उपयोग नाही, नियोजन करणारा दुसराच. हो. आणि नियोजन करून बी ती पहिलं काय होतंय, कुठेतरी थोडस सर्कल लागतंय की बाबा ह्याची बैल द्यायला लावलेली, ह्याच्यासाठी ह्यानी सहकार्य केलेलं, असं बी लागतं. त्याच्यामुळे कसं होतंय, पहिले बी टीम आमची तयार होती. आज मनका पाटील त्यांचा नखऱ्या पळत होता, मानका पाटील, विठ्ठल पाटील त्यांचा बाब्या नखऱ्या पळत होता. म्हणजे ही जी यांच्या घरातलं नातं आहे, ही 2 डोळेच आहे, ही 2 डोळ्यापासून रेसवाली माणसं आहेत, म्हणजे जुना गाडा मला काय ती. त्याच्यामुळे ही प्रत्येकाची बैल तयार होत गेली यांच्या लावणीला. कोण शिरस म्हणलं की कुस्ती आणि बैलगाडी शर्यत ही जुनी परंपरा आहे. तुमच्या आतापर्यंत घडलेली सगळ्या बैलांची माहिती थोडक्यात सांगा की गावात घडलेले सगळे. नखऱ्या घालला कोंडशिरस मध्ये, बाब्या घालला, तुम्हाला सांगतो रामा घालला, विजय वाघमारे, सोमा वाघमाऱ्याचा, शंभू घालला, आणि नारायणदेवीपाशी भरपूर बैल गेली, शंभू गेला कळंबीचा, ते बी आहेत. मग तुम्हाला सांगतो संजय मदने आहेत आमचं लहानपणीचं जोडीदार, विजय मदने आहेत, विजयभाऊचा सरदार, विजयभाऊचा सरदार आहे, ती बी सहकार्य करतात. कसं असतं, फोंडशिरच आहेत, राहायला बाहेर गेले असले तर पण ती मार्गदर्शन असते, आमच्या बाब्याला त्यांचं मार्गदर्शन असते, शी बैल घाला ती नाही, ही जो बी सहकार्य समजायला करतात. नाना जाधव आहे शिरपती, नाना जाधव डोरलेवाडीचे, त्यांचा बैल पाळतो, त्यांचं बी सहकार्य असते, फोनवर सारखी चर्चा असते, शी बैल घाला ती नाही. बाळूबाबा मदने आहेत वाघचा, त्यांचा लेखी पळतोय, ती बी माणूस राजा माणूस आहे. सुरेश दळस आहेत बांगारेचे, ते बी चांगला राजा माणूस आहे. त्याच्यामुळे समधी सर्कल मध्ये घेऊन ही कुठेतरी टीम मध्ये, आणि काय झालं सलग 6 मैदान वासरू आमचं सीमित मार खायचं. मग चर्चा व्हायची काय व्हायचं काय नाही, मग बैल घालायचो आपण, पण 2 नंबर मधली म्हणजे टॉपची बैल मिळायची. पण कुठेतरी थोडं 19-20 मध्ये जात ना. आणि शेवट सुनील मोरे म्हणतात, सरकार सुनील मोरे, की कुठेतरी एक दिवस कुणा तरी उगावतो, तसा उगावला आणि निवरी गावात तिथं शिकरा घालून 1 नंबर आमचा झाला. आणि समजायला ती दिवस उगावला, त्या दिवशी उगावला. आणि त्या दिवशी कसं होतं, गटाचं समीकरण वेगळं राहतंय, शिमीचं वेगळं राहतं, फायनलचं वेगळं राहतं, कुणाला कुठे कडी येते, कुणाला मध्ये येते. पण त्या दिवसात दिवसच होता सुनील पाटलांचा परफेक्ट बाब्याच्या मालकाला, त्याच्यामुळे त्या दिवशी आम्हाला यश आलं. आणि असंच यश कायम पत्र राहावं ही प्रार्थना आहे आमची. बाब्याचं भविष्य कसं वाटतं? बाब्याचं भविष्य म्हणजे ही काय जातीगुत्तीची ही बैल फेल जात नाहीत. आणि काय होतं, काय वेळेस गटाला पळतात, शिमीला वासर पळत नाहीत, आणि शिमीला पाहिलेलं फायनलला पळत नाहीत. पण ही वासरू फेरा बाब्या ही 3 फेरं चढ पळतोय, गटाला पाहिजे तेवढा अपेक्षाने पळतोय. वाटतं शिमीला गाडी टप लागली कसं पळल, पण तो बैल घालेल त्या बैला संग वासरू ओढून येते, वाढच पळते. म्हणजे ही ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की तुमचं वासरू. आणि काय होतंय, आम्हाला सिस्टीम कशी येते की कोणत्या फेऱ्याला बैला संग कोणत्या पळायला पाहिजे थोडं, आणि ह्याचा नक्की खांदाचा आम्हाला कळणार, डावा आहे का उजवा आहे, म्हणजे टाकल ते फेऱ्या संग जेवढं परिसरात पाहिजे तेवढं येतोय त्याचा परिसरात. फिक्स खांदा असं काय कसं होतं, गाड्या लागलेलं गाड्याला भरपूर तळ असतोय खालनं, मग त्यात आपली गाडी मागं राहते का मोर राहते असं वाटतंय ना. पण त्या तळानुसार देतोय प्रतिसाद, त्याच्यामुळं गाडीवरती जास्त बोलतोय का? नाही, पब्लिकला बी बोलतोय तो, दोन्ही खांदी कड आहे त्याची, त्याच्यामुळे त्याचं भीती वाटत नाही आम्हाला काय. फक्त आम्हाला एकच अपेक्षा आहे की आमच्या अपेक्षेप्रमाणे बैल पळाला आणि पैरा चांगला झाला, गाडी राहिला, असं आमची अपेक्षा वाटते. त्याच्यामुळं 7-8 मैदान तुम्ही म्हणला सलग सेमीला मार खाऊन परत ज्यावेळेस कमबॅक केलं तर 1 नंबर केलाय नेवरीच्या मैदानात. हो. तो दिवस कसा वाटला? तो दिवस म्हणजे कसा वाटला की मालकाचा दिवस होता, आणि मैदानचं असं झालं की त्या दिवशी बैल बी आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे मिळाला होता, आणि मैदान बी टॉपचं चांगलं होतं. आणि मैदान टॉपचं असून त्या दिवशी आम्हाला समजा म्हणजे एक प्रकारचं टीम जी म्हणतात ती न चुकता समजी त्या दिवशी म्हणजे प्रत्येक वेळेस न चुकता खेळतोय, पण त्या दिवशी आम्हाला ती म्हणून असा प्रतिसाद मिळाला. त्यामुळं त्या प्रतिसादानं आम्ही जिंकलो. अजून मी मोरचं पहिरं चालू जायचं, समजे मित्र आहेत, मित्रांना विचारतोय बाबा ह्या मैदानाला ही बैल पाहिजे का ते नाही, अजून सर्कल आहे आणि असंच सर्कल वाढत जायत अशी अपेक्षा आहे आम्हाला. आणि साज लागतो म्हणतात, साज लागतात, ती साज लागला आहे पूर्ण. हा त्याच्यामुळं. आणि कसं होतं, समजात मोठी नीतिमत्ता मालकाने चांगली लागते,
बरोबर आहे. प्रत्येकाची नीतिमत्ता चांगली आहे, आपण कोणाला वाईट म्हणत नाही, पण समजायला सहकार्य करून ती हे लागते, चित्र पळावं लागते. सुट्टी मेकर कोण कोण असते? सुट्टीनेकर लक्ष्मण रणदिवे आहेत, हा विजय वाघमारे आहेत, लक्ष्मण रणदिवे आहेत, सुट्टी मेकरला भरपूर आहेत, दादा टोपे आहेत, सहकार्य भरपूर करते. ड्रायव्हर कोण कोण? ड्रायव्हरला आता कसं होतं, छोट्या आहे कोराळ्याचा, तुमच्याच गावचा छोट्या आहे काय ड्रायव्हर कसं होतंय, जे माळेगावचा छोट्या. आणि काय होतंय की ह्याच्यात ज्या बैलांचा म्हणजे ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे त्यांच्यानुसार त्यांना तिथे बसवावं लागतं, आपण म्हणून चालत नाही. तर यशस्वी या क्षेत्रात व्हायचं म्हणलं तर साज लागते, तर तुम्हाला एक टीम, तुमची एक परफेक्ट टीम म्हणावं लागेल. कारण जे तुमच्या टीमचं नियोजन आहे, तर त्या टीम बद्दल थोडक्यात सांगा आपल्याला. आमचं टीम वर्क म्हणजे चांगलं आहे, आपली तालीम आहे फोंडशिरस मध्ये. बर. पोरं पण सगळं मदत करते ती. पहिलवान लक्ष्मण रणदिवे पहिल्यापासून फोंड खरेदी केल्यापासून नियोजन, सुट्टी असेल, धरणं सोडणं बांधणं सगळं नियोजन करतो. परत ही पिनू पाटील आहेत, हर्षद आहेत, मनोज राऊत आहेत, हे उभा आहे, मोहन आहे, अण्णा रणदिवे, ही सगळी माझे वडील आहेत वस्ताच ते आहेत. परत सोनू आहे, वैभव दडस नियोजन करतात. आणि आमचा मित्र एक आहे पुण्याचा, अमोल पोलेकर म्हणून. हे सगळे आमचे टीमवर्क ओके आहे, एक नंबर आहे, सगळं नियोजन करते. म्हणजे धरणं सोडणं पैरा सगळं आमच्या ग्रुपनं चर्चा डिस्कशन करतो ना, आम्ही फायनल निर्णय करतो. म्हणजे असं काय नाही की कोणाकडे हे करायचंय, सगळीच ही मालक आहे ती अख्खे. मी माझी नुसतं नाम मात्र आहे. वैभव दडस पैऱ्याचं नियोजन अमोल एक पोलेकर आहेत. एक तुम्हाला कष्टातून चांगलं फळ भेटायला लागलं आता, सुरुवात चांगली झाली, इथून पुढचं नियोजन कशा पद्धतीचं असणार आहे? इथून पुढचं नियोजन चांगल्या पद्धतीनं चांगल्या पैऱ्यात पळून आता जसा एक नंबर केला असा गुल्लाच राहणे अपेक्षित आहे. हा, तर ह्याचं जे संगोपन तुम्ही केलं, ज्यावेळेस तुम्ही आता फोटो दाखवलात की तो घेतला त्यावेळेस काय परिस्थिती घेतला, आता सध्या त्याचं खुराक वगैरे कसं नियोजन करतात? आता सध्या ह्याला दूध चालू आहे, कपरी आहे, उडदाची डाळ आहे, परत भुसा आहे, सगळंच आहे, मका आहे, सगळं बाकीचं वैरणीचं असते नियोजन. मित्रांनो, आपल्यासोबत अण्णा रणदिवे आहेत. तर नाव सगळ्यांच्या परिचयाचं असेल, तर मी आज तुम्हाला त्यांची ओळख करून देतो. महाराष्ट्रात आज चांगल्या पद्धतीची वासरं, त्यांचं खरेदी विक्री असा व्यवहार चालू असतो. अण्णा नमस्कार. नमस्कार. तर आतापर्यंत तुम्ही किती वासरं दिली असते? आतापर्यंत माप नाही एवढी दिल्यात, जे आता एक नंबरात जे 40 ते 45 बैल पळतात, त्यातली 10-11 बैल एक नंबरात आपण दिलेली पळतात. आता त्यातलं काय काय नावं सांगताल, त्यातली कुठली बैल? कळंबीकराला दिलेला शंभू आपला, मुंबईत गोळवलीची टिटवी म्हणतात ती आपली, बर. मुंबईत पुन्हा बेहोंडीत सायराज पाटलांना दिलेला तेज आपला, बर. आणि सातारा खेळला विमान पळते मान्याचं ते आपलं. पुन्हा मुंबईत एक पिस्टन म्हणून एक दिलेला वासरू पळते. आता चालूला आपल्या बशी 2 वासरं चांगली पळतात, एक शंभू म्हणून आहे, एक 4-5 वेळा राहिलाय फायनलला, आणि दुसरा आता नवीन एक निशान म्हणून आहे, ते बी पहिल्याच मैदानाला गेलो, पहिल्याच मैदानाला फायनलला राहिला. असे चांगली वासरं आहेत आपल्याकडे, भरपूर वासरं घडवली आपण. बाब्याबद्दल काय सांगता? बाब्याबद्दल म्हणजे बाब्याबद्दल सांगावं एवढं थोडंच आहे, पहिल्यापासून जसं आणलाय तसं ते कुठं कमी पडायलाच नाही, आणि त्यानं आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आपलं नाव फोंडशिरसचं त्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवलं. पहिला नंबर केला, एक नंबर केला. फोंडशिरसचं गाव नेवरी मैदानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजवलं त्याने. जाती गोतीला ह्याला सगळ्याच गोतीला एक नंबर. तुमच्या नजरेनं काय वाटतं? आपल्या नजरेनं हे शिरसवडीची रायफल पळती त्याची सेम कॉपी, त्या तोडीत बैल पळणार. अण्णा, तुम्हाला म्हणजे एवढी वासरं घेता विकता, काय बघता? खास करून वासरू बघितल्यावर त्याच्यात काय बघितलं पाहिजे? त्याच्यात पळायचं गुणधर्म असतील की करणं आहेत की नजरेनं बघावं लागतं. अगोदर कुठली बी अनाची वासरण पळायची अशी पळत नसतात, त्याला बी जात गोत थोडी लागते. काय काय बघितलं पाहिजे? कमीत कमी नवीन लोकांना सांगा थोडक्यात. काय बघितलं पाहिजे? शेपटीला बैल थोडा टाचलांडा पाहिजे, कातणीला पाताळ कातणीचा पाहिजे बैल,
तळा खोराला ह्याला चांगला पाहिजे, असं सगळं व्यवस्थित पाहिजे. कानाला थोडासा लहान पाहिजे, असं जिथल्या तिथं पाहिजे. वासरू तर पडते, वासराला थोडी का होणार छाती पाहिजे घेताना मला लहानपणी, तर ती मोहरत दम निघतो त्याला, पळायला रनिंग उरकते करते असं. वैभव दडस बांगर्डे गावचे आहेत आपल्या बरोबर. तर वैभव दडस, तुम्ही नियोजन करता बाहेर, हो. काय अडचणी येत होत्या पायऱ्या करायला अगोदर, आणि आता काय परिस्थिती आहे? अगोदर अडचणी म्हणजे असे येत होते की एक जणाला बैल मागितलं की ते पुढचं 5 ते 6 मैदान नियोजन झालं असं बोलायचे, बुक असत. बुक आहे सांगायचे. नंतर फोन केला पुढच्या मैदानाला की काय काय वेळेस फोनच उचलत नाहीत. बर. हा, आम्हाला सहकार्य आनंद आपण एक चांगलं केलं. पहिल्या फोनवर त्यांचा रुबाब म्हणून फोन पळतोय, ते एका शब्दावर त्यांना बैल दिला. भाडं सुद्धा घेतलं नाही त्यांची, त्यांना गाडी नोंदली, ड्रायव्हर त्यांचा, फक्त आमची आम्ही घेऊन गेलो. हे त्यांचं उपकार आमच्या आजवे आहेत. बर. काय परिस्थिती मैदानावर सध्याला? मैदानावर परिस्थिती की पहिल्याची गुलाल नसला तर तुम काय आणि गुलाल गुलाल नसला असल्यावर कोण काय? जवळ येत नाही. गुलाल असली की सगळी साथीला असते. साथीला सगळे हा, असते. सगळे येते. नसल्यावरती दुःखात कोण नसतं, सुखात सगळे येते. तर आतापर्यंत नियोजन केलं हा. बऱ्यापैकी, आता सुराला लागले, 1 नंबर मध्ये पळायला लागली गाडी. इथून पुढचं नियोजन कसं असेल? आता इथून पुढचं नियोजन 20 तारखेला गुरसायला मैदान आहे, तिथं चालू आहे नियोजन. आता इथून माग कसं होत होतं ते पैरच देत नव्हती, म्हणजे विचारायचे कुठं पळाला, कुठं राहिलं, काय झालं. पण निवृत्त 1 नंबर केल्यापासून प्रत्येकाचा फोन यायला लागला की बाबा आम्हाला वासरू द्या, आमच्या गावचं मैदान आहे, आम्हाला द्या, नुसतं तुम्ही घेऊन या. आता ह्याला म्हणजे पैऱ्याचा विषय येत नसेल, दोन्ही खांदी पळतो त्यामुळे काय वासरू विषयच नाही. दोन्ही खांदी फक्त कळणं वासरू घेऊन यायचं. पळतं, दोन्ही खांदी कळणं पळतं. त्याचा खांदाच अजून आम्हालाच कळला नाही कोणचा आहे नेमका. ज्या त्याच्या ह्यानं आम्ही घालतो, ज्याचा जसा बैल असेल तसा. आम्हाला त्या अमोल पैलवानचं सहकार्य, त्यांना बी एका फोनवर बैल दिला त्यांचा शिखरा उत्तम भावचा. आणि आमचं मोठं नशीब की मोठ्या लक्ष्य दावणीच्या बैला संघ आम्ही पळालो, म्हणजे मोठ्या मोठ्या बैलांसंगच मालकायदी त्यांच्या संघ पळालो आम्ही. करंजा पुलचा बाजी असेल, सातारा रोडचा पेढा असेल, फौजींचा बवाल असेल, यांच्या संघ आम्ही आंगरेवाडीचा सांबा, मोठ्या मोठ्या संघ पळालो. फक्त आम्हाला काय अडचण येते की पैरच देत नव्हती पहिले अगोदर. पण वासरू तर फुल पळत. आम्ही जसं काढलंय असं एकदाही गटाला मार खाल्ला ना. प्रत्येक मैदानात गट पास आहे 2-3 टांग्यानं. सेमीला कुठं 19-20 मध्ये मार खात होतो आम्ही, ते बी 2 नंबरलाच उतरायची गाडी. आणि ज्या दिवशी पायरा मिळाला आम्हाला पप्पा, त्या दिवशी राहिलोच आम्ही, एकच केला. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गाडी केली. आमचं पहिलं टार्गेट होतं की सेमी पास करावं. 1 नंबरात आमचं काय नव्हतं, फक्त गुलाला आम्हाला कपाळाला लागला पाहिजे एवढं आमचं अपेक्षा होती. त्या दिवशी दिलं सगळ्याच्या आशीर्वादानं, सगळ्या पोरांच्या सहकार्यानं, महादेवाच्या आशीर्वादानं. आणि त्या दिवशी जाताना वस्ताद बोललं की सिंगणापूरमधनं जाताना महादेवाला सहज बोललो, बा गुलाला आज मिळू दे, तुला अभिषेक घालाय खोंडाला आणतो. तर दुसऱ्या दिवशी आम्ही लई खोंड घेऊन तिथे गेलो, अभिषेक घातलाय. अर्धा तास तिथं सगळं देवदेव केला व्यवस्थित. शिखर शिंगणापूरला अभिषेक घातला. आता बऱ्याच जणांच फोन येतात की पैऱ्याला वासरू द्यावा आम्हाला. आमचे जे फोन उचलत नाही त्यांचा सुद्धा फोन यायला लागला. आता आधी फोन उचलत नाही, सांगत होते 5 मैदान बुक आहे, हे बुक आहे. पण आता 30 फोन करते ते कधी झालंय नियोजन, 1 मैदान हाणूया. पण त्यांच्यावर आम्ही काय हे म्हणणार नाही, आम्ही देणार प्रत्येकाला सगळ्याला. कसं आज एकाच पाळाल म्हणजे काय किवत नसतं, प्रत्येकाच दिवस येत असते, तर प्रत्येकाचा दिवस हा उगावतोच. फक्त संयम महत्वाचा आहे, आणि आज संघर्ष केल्याशिवाय फळ नाही. तर या संपूर्ण टीम मध्ये मार्गदर्शन तुम्हाला कोणाचं असतं? मार्गदर्शन बरेच करते ते, पण आम्हाला श्रीपती नाना जाधव डोरलेवाडी त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळ लागतं. तसेच जाधववाडीचे रणजित जाधव फौजी, त्यांचे काय बाळासाहेब बाबा मधने बारामती अध्यक्ष, अध्यक्ष बारामती तालुका संघटनेचे अध्यक्ष, हे बी आम्हाला बऱ्यापैकी सांगतात ही पायरा करा, वासरू पळतंय, ही पुढचा पायरा करा. आणि नानांचं बी वेळोवेळी मार्गदर्शन लागतं. नानांचा पहिला एक चिम्या म्हणून बैल पळत होता चांगला, आता त्यांच्या म्हणजे बादशाह म्हणून एक खोंड आहे, अतिशय खोंड खूप सुरेख पळतोय, असा भरपूर दोन्ही खांदी कडन पळतोय ते बी खोंड. त्याला त्या पायरा मिळाला चांगला की तो बी राहणारच. त्या दिवशी ओपनला त्यानं गट पास केला, सेमीला टाकाटाकीत मार खाल्ला त्यानं. बादशाह म्हणून चांगला खोंड पळतोय.
नानांचं बी सहकार्य बरंच राहतं आम्हाला. अमोल शेठ आहेत पुण्याचं, अमोल शेठ पोलेकर ते पोळेकर त्यांचं बी योगदान भरपूर आहे. पैऱ्याचं ते त्यांना बी आम्ही व्हिडिओ पाठवतो, ही बैल घालायचा का, ती बैल घालायचा का, ह्याच्या संग गाडी कशी पळेल, त्याच्या संग कशी पळेल, ते मार्गदर्शन करतात. आणि ह्याच्या संग जेवढी बैल घातली, म्हणजे आम्ही काय मोठेपणा म्हणून सांगत नाही, प्रत्येक बैला संग बिगर गाडी बांधता पळवलेला आहे आणि प्रत्येक बैला संग चांगलंच पळतंय. हा, आम्हाला त्या करंजे पुलवाल्यांना मागितल्या बैल दिला बाजीवाल्यांना. काल त्यांचा बैल फायनलला राहिला. बाजी काल फायनलला राहिला बऱ्याच दिवसांनी. त्यांचा संघर्ष होता, ते संपला काल. आणि ती बैल पहिल्यापासून टॉपचाच बैल आहे. एक नंबर मधला बैल. दोन्ही खांदी कडनं त्याच बैलांनी सेमी पास करू जाणं. कोणत्या खांद्या वेळेना गाडी तो पास करतोच. आणि ती काल त्यानं राहिला, त्यांचा दिवस उजाडला. त्यांच्या आशीर्वादानं, मोठ्या लक्षाच्या आशीर्वादानं त्या दिवशी आम्हाला गुलाल मिळाला. त्यात आम्ही समाधानी आहे चालू. पण त्या दिवशी शिकरा चांगला बैल मिळाला आम्हाला. फायनलला राहिलो आम्ही. आणि ती गाडी अजून एकदा पळवायची. अमोल शेठचं आमचं बोलणं चालू आहे. ते म्हणले आम्हाला या भागात लांब पडतंय, आम्ही ज्यावेळेस बोलवल त्यावेळेस तुम्ही तिकडे वासरू घेऊन या त्यांच्या भागात. आता त्यांच्या भागचं मैदान आहे 26-27 तारखेला. त्या मैदानासाठी ते म्हणले ते वासरू घेऊन या, तिकडं करूया एक मैदान नियोजन. आणि तुमचा आभार मानावं तेवढं थोडं. तुम्ही आमच्या गोरगरिबांच्या गोट्यावर आला त्याबद्दल तुमचं आभारी आहे. आणि गोरगरिबाचा बैल तुम्ही उजेडात आणला त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे. तुमचा संयम आणि संघर्ष तुमच्या आता कामी येतोय. गाडी चांगली पळते, 1 नंबरामध्ये पळायला लागली. इथून पुढच्या भविष्य काळात सुद्धा बाब्याला, तुमच्या पूर्ण टीमला असंच यश लाभत राहो ही शर्यत अड्डा चॅनल कडून शुभेच्छा देतो आणि थांबतो.